नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी सचिन कापुरे। आज आम्ही चाललेलो आहोत बंडू नाना जावळे यांच्या शेतात। त्यांचा अचानकच कॉल आला व गरमी वाढल्यामुळे अचानक साप हे बाहेर येतात व आपले भक्ष्य शोधतात। आज असाच हा साप बाहेर निघलेला आहे, तर बघूया आता कोणता आहे। आज आपण आलेलो आहोत बंडू नाना जावळे यांच्या शेतामध्ये। त्यांच्या शेतामध्ये एक साप निघलेला आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि साप हा त्यांच्या वासराच्या वगराच्या समोर आहे असं ते सांगत होते। गाईच्या वासराजवळ आहे। तर आता बघूया त्यांच्या कोठ्याजवळ आपण आलेलो आहे, कोणता साप आहे। माझ्यासोबत कमलेश आगरकर सर्पमित्र पण आहे। लोणार गावापासून अगदी जवळच सरस्वती रोडवर आमचे बंडू नाना जावळे यांचं शेत आहे। तिथे मळा आहे आणि त्या मळ्याचा एक कोठा आहे, त्या कोठ्यातच हा साप होता। थांबा सर ना, ते लागल तुम्ही धरून टाका सर। थांबा धरून फोनवर बरेच शेतकरी सांगतात की आमच्या कोठ्यात कोबरा आहे, परंतु हा धामण जातीचा मोठा साप आहे। शेतकऱ्यांचा खरा मित्र धामण जातीचा साप आहे, परंतु साईजनी मोठा असल्यामुळे सर्वजण खूपच घाबरले होते। हा मोठा धामण जातीचा साप आहे। आमचे बंडू नाना जावळे यांच्या शेतात आज आलेलो आहे आम्ही आणि हा एकदम मस्त साप मोठा। या एका होलमध्ये पत्राचा तो अडकला होता, परंतु आता कमलेशने समोर जाऊन तो व्यवस्थित काढलाय। कमलेश आगरकर यांनी तो बाहेर पकडलेला आहे आणि चांगली मोठी धामण आहे। म्हणून शेताच्या कोठ्याला कुठेही असे होल नकोय जिथून एखादा साप आपल्या कोठ्यामध्ये आत येईल। अजूनही त्याच्या तोंडात आहे, आता तो बाहेर टाकेल तिला। कोठ्यामध्ये काही उंदीर पाल असतात, त्यामुळे हे साप कोठ्यामध्ये शिरतात। बिलकुल नाही बऱ्याच मोठ्या साईजची ही धामण होती आणि जेवढी धामण मोठी तेवढे आपल्या शेतातील उंदीर ती जास्त खाते, त्यामुळे तिला आपल्या शेतातच ठेवावे। व यांनाही मी रिक्वेस्ट केली की त्यांनी या धामणला तुमच्या शेतात राहू द्या, परंतु त्यांची भीती व तिलाही धोका निर्माण होऊ शकतो, कारण बरेच लोक तिला मारण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे आम्ही तिला रेस्क्यू केले। एकदम अडल्ट अशी ही धामण आहे, बघू शकता। जवळपास साईज आहे हिची 10 फूट जवळपास साईज आहे आणि चांगली जब्बर आहे। तिने आत्ताच एक शिकार खाल्लेली होती, बेंडकीची मोठी बेंडकी। ती पचवणार होती, परंतु तिथे अडकल्यामुळे तिने ती बाहेर टाकलेली आहे। आता हिला पण याच्या नॅचरल आदिवासामध्ये सोडून देऊ। एखादी थैली किंवा मोठी बॉटल आपल्याला हवी आहे, ती घेतल्यावर आपण हिला सोडू। नमस्कार मित्रांनो, ही बंडू नाना जावळे यांच्या शेतात निघलेली धामण आहे। आता हिची हाईट आपण बघू शकता 10 फूट जवळपास आहे, कारण 5.5 फूट मी आहे आणि त्याच्यावरती एवढी, म्हणजे ही 10 फूट एवढी धामण आहे। खूपच मोठी धामण आहे आणि जेवढी धामण मोठी राहील तेवढी ती उंदरांचा फडशा जास्त पाडते, म्हणून ही शेतकऱ्यांचा मित्र आहे। तरी लोक हिला विनाकारण मारण्याचा प्रयत्न करतात। आता ही धामण जी आहे आपण ओळखून घ्या, हिच्यावर हे खवले असतात, याच्यामध्ये 3 कलर हे असतात। एक तपकिरी कलर असतो, एक पिवळा कलर असतो, थोडासा एक राखाडी कलर ब्लॅक मध्ये असतो। तर अशी हिची ओळख आहे आणि बॉडीच्या आकारापेक्षा मानेपेक्षा तोंड थोडं मोठं असते आणि हे आतून खालची साईड पूर्ण पिवळे असते आणि शेपटीपर्यंत पूर्ण असे खवले खवले हिच्यावर असतात बघा। अशी ही सुंदर साप असतो आणि विनाकारण लोक याला मारतात। आता हा किती छान आणि मोठा साप आहे। आपण याला आता याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देत आहोत। आता लोकांना असा एक भ्रम झालेला आहे की साप असला तो डसतोच,
साप कशाला डसेल आपल्याला? बघा आता हा एवढा मोठा साप आहे, बिलकुल डसत नाही. जोपर्यंत आपण याच्या मनाविरुद्ध म्हणजे याच्यावर पाय पडेल किंवा काही अशा गोष्टी जर झाल्या, गाडी जाईल, तरच हा दंश करेल, नाहीतर हा दंशही करत नाही. साप हा चावतच नसतो. परंतु सापांची ओळख झाल्याशिवाय त्याला बिलकुल हाताळू नये. आम्हाला श्री विनय कुलकर्णी सरांनी या सापांचं ट्रेनिंग दिले, सर्व माहिती दिली, त्यामुळे आम्ही यांना हाताळू शकतो व यांना वाचवू शकतो. त्यामुळे आम्ही आता याला याच्या अधिवासामध्ये सोडून देत आहोत. तर बघा मित्रांनो, आता जातो तो, जाऊ दे काय. तर मित्रांनो, आपण याला आता याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलेला आहे. साप निघाला तर सर्प मित्रांना कॉल करा, त्यांना विनाकारण मारू नका, त्यांचा जीव वाचवा. ते एक अन्न साखळीतले खूप महत्त्वाचे घटक आहेत, म्हणून त्यांचा जीव वाचवा. धन्यवाद.